मुद्द्यांवरून कथालेखन हा लेखन प्रकार अभ्यासूयात. मुलांनो, परीक्षेमध्ये आपल्याला मुद्दे दिलेले असतात व त्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहायची असते. गोष्ट लिहित असताना गोष्टीची सुरुवात ही आकर्षक करावी, मध्यवर्ती उत्सुकता निर्माण करावी, गोष्टीचा शेवट हा परिणामकारक असावा. मुख्य पात्रे, ठिकाणे यांना नावे द्यावीत. योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहावे. मुद्दे पहा. गरीब मुलगा, हलवायाचे दुकान, मिठाईचा वास, हलवायाकडून पैशाची मागणी, चाणाक्ष वकिलाचे चातुर्य, पैशाचा आवाज, धडा या मुद्द्यांवरून आपल्याला गोष्ट लिहायची आहे. गोष्टीला नाव देऊ जशास तसे. एकदा एक गरीब मुलगा हलवायाच्या दुकानाजवळून चालला होता. मिठाई पाहून तो दुकानाजवळ थांबला. गेले 2 दिवस तो उपाशीच होता. मिठाईच्या गोड वासाने त्याच्या तोंडाला पाणी सुटले. "वाह, काय गोड वास आहे या मिठाईचा!" हे त्याचे उद्गार हलवायाने ऐकले. तेव्हा तो लोभी हलवाई म्हणाला, "ए मुला, मिठाईचा वास तू घेतलास ना, त्याचे 5 रुपये दे." मुलगा घाबरला. आता काय करावे हेच त्याला कळेनासे झाले. केवळ मिठाईचा वास घेतल्याबद्दल एका गरीब मुलाकडून हलवाई पैसे मागतोय हे जवळच उभ्या असलेल्या एका चाणाक्ष वकिलाने पाहिले. हलवायाला चांगलाच धडा शिकवावा असे ठरवून तो हलवायाला म्हणाला, "या गरीब मुलाने घेतलेल्या मिठाईच्या वासाची किंमत मी तुला देतो." असे म्हणून वकिलाने आपल्या खिशातील नाणी खळखळून वाजवली. ऐकलास ना नाण्यांचा आवाज? हीच त्या मिठाईच्या वासाची किंमत. मिळाली ना? वकिलाच्या चातुर्याने हलवाई चांगलाच शरमला. त्याला चांगलाच धडा मिळाला. तात्पर्य: बुद्धिचातुर्याने लोभीपणावर मात करता येते. धन्यवाद.